आणि एकदम बेफिकीर राहा. आत्ताचा स्वयंपाक सगळा स्वानंदीने केला. अरे वा. गरमागरम खीर. आणि खीर स्वानंदी कशी बनवते तुम्हाला माहिती? हो, तिचे कॉपीराइट. मणी, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं. मी उद्याच वकिलांना बोलवलंय. सगळी प्रोसेस उद्यापासूनच सुरू होईल. तू म्हणतोयस ते बरोबर आहे. मी तुम्हाला इथे राहायला तयार केलं, पण इथे राहण्यासाठी जो हक्क हवा ते देण्याची कायदेशीर कारवाई अजून मी सुरू केलेली नाहीये. उशीर झाला. खरं म्हणजे असं होता कामा नाही, पण काय की माझ्या मनात जी भीती आहे की हे समजा सगळं बाहेर समजलं तर त्याचे काय परिणाम होतील म्हणून माझं पाऊल पुढे पडत नव्हतं. पण आता मी तुला आणि नीलमला माझं नाव देण्याची जी कायदेशीर कारवाई आहे ती मी लगेचच सुरू करतोय. हो, नाही, मी कुठलीच कारणं देत नाही. मी लगेच सुरू करेन. काय रे साहेब, बाईसाहेब आणि संचिता मॅडम जेवायला येणार नाही तसं त्यांनी निरोप पाठवला. एक नाटक संपलं नाही तर दुसरं नाटक सुरू. आज काय जेवायला येणार नाही, उद्या काय माझ्याशी बोलणार नाही. शालिनी आणि संचिता या घरात असले ना की शांतता मानणारच नाही. मी हे विखुरलेलं घर एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय, पण शाळेत की हे सगळं उद्ध्वस्त करतोय. आता काय करतील? आता उपाशी राहतील आणि मग मला एक गिल्ट येईल. सॉरी, काय आता न जेवून उपाशी राहून मला गिल्ट देतील. आज त्यांचा प्लॅन आहे. इमोशनल ब्लॅकमेल करायचं, बस एवढंच माहिती आहे. सॉरी. जेवून घे. Okay.